पारशेच्या आरव प्रशांत नागवेकराच्या काळजाची प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया बेळगावच्या अरिहांत हॉस्पिटलात यशस्वीपणान जाली. डॉक्टर MD दीक्षित हांणी ही शस्त्रक्रिया करून ह्या 4 वर्साच्या भुरग्याक नवें जीवदान दिलें. तातूंत म्हत्वाचो वांटो मांद्रेचो आमदार जीत आरोलकराचें कौतुक केलें. आरव हो 4 वर्साचो भुरगो. हाचें हृदय उजव्या बाजू आसलें, ते दाव्या बाजून हाडलें. दुसरे ताका रोग आशिल्लो तो टेटोलॉजी फेनो अशें म्हणटात. तातूंत 4 तरेच्यो समस्या आसतात आनी त्या खातीर हे सगळे वेवस्थीत जाग्यार घातले आनी हें ऑपरेशन यशस्वी जालें अशें डॉक्टर दीक्षित हांणी मिडियाक सांगलें. तशेंच हांव गोंया खातीर सदीत उपलब्ध आसतलों. गोंय हें म्हजें दुसरें घर अशें सांगलें आनी आमदार जिताचें भरभरून कौतुकूय केलें. जो आरव जो त्याचं ऑपरेशन तुम्ही केलं त्याच्यामध्ये काय एक्झॅक्टली होतं असं? आरव तो एक 6 काय 7 वर्षाचा मुलगा आहे तो. आणि त्याला आपलं कसं हृदय डाव्या बाजूला असते, त्याचं हृदय उजव्या बाजूला आहे. आणि त्यांना एक डिझीज म्हणजे रोग आहे ज्याला आपण टेट्रोलॉजी ऑफ फॅलो म्हणतो. म्हणजे त्यात 4 प्रॉब्लेम असतात हृदयामध्ये. एक झडप बारीक असते आणि एक होल असते आणि परत ते थोडं चेंजेस असतात हार्टमध्ये. आणि त्यांचं जे ऑपरेशन झालं त्याला आपण टोटल करेक्शन नाही तर इंट्राकार्डियक रिपेअर म्हणतो. म्हणजे सगळं क्लिअर करायचं. ते सगळं ऑपरेशन सगळं चांगलं झालेलं आहे आणि ही इज डुईंग वेल. सध्याला काय आहे की त्यांना अजून ICUमध्ये आहे आणि अजून 1-2 दिवस लागणार त्यांना ठीक व्हायला. आणि तो ठीक झालं की मग त्यांना परत पेडणेला पाठवून देतो आम्ही त्यांना. कसं असते लहान मुलांचं जे ऑपरेशन असते ते थोडं ट्रिकी असते आणि त्यांचं ऑपरेशन नाही केलं तर ते हार्ट फेल होत जात असते. म्हणून आपल्याला त्यांचं ऑपरेशन जेवढं लवकर होईल तेवढं करायचं गरजेचं असतं. आज आपले आमदार या ठिकाणी आले, तुमच्याबरोबर चर्चा झाली. सो एकंदरीत त्यांच्या संदर्भात आमदारांनी खूप ते बाळाला मदत केलेत, फायनान्शियली पण केलेत आणि इमोशनली सपोर्ट पण केलेत. ते स्वतः गोवा येऊन इथे ते बाळाचं कंडिशन बघायला आलेत आणि त्यांना म्हणजे जे ते म्हणजे हार्टफेल्ट त्यांना ते बाळाचं काळजी आहे. आणि मी त्यांच्याशी आता डिस्कस केलं आहे आणि त्यांना जे कंडिशन आहे ते सगळं सांगितलेलं आहे. हे असं पहिल्यांदा नाही आहे आणि कितीतरी पेशंट पाठवत असतात आणि कितीतरी लोकांना ते मदत करत असतात. गोव्यामध्ये हे एक चांगलं काम आहे की आमदार स्वतः पेशंटची काळजी घ्यायचं. एक फॅमिली मेंबरसारखं असतात ते. सो ते चांगलं केलेलं आहे आणि आम्ही खूप आभारी आहे त्यांचे की त्यांनी ह्या पेशंटला सगळं मदत करू शकतात. समजा डॉक्टर तुमची गरज गोव्याला पडली तर तुम्ही तुमचं योगदान देऊ शकता का? मी तर गोव्याला माझं सेकंड होमच म्हणतो. कारण गोव्याचे केवढे पेशंट्स आम्ही ऑपरेट केलेले आहे आणि खूप करत राहायचं. गोव्यासाठी केव्हा पण कोणी पण बोलवलं, काय पण मदत पाहिजे असेल तर आम्ही कधीही तयार आहे. त्यात काय प्रॉब्लेम नाही आहे. डॉक्टर, डोनरच्या बाबतीत मी तुम्हाला एक विचारतो की अशा हार्ट किंवा लंग्स डोनर झपकन मिळत नाही. ते हार्ट ट्रान्सप्लांटचं ते जे असते ते थोडं म्हणजे ते ट्रिकी असते. हार्टचं कसं असते की हार्ट चालू असताना ते हार्ट काढायला लागते. बंद झाल्यानंतर हार्ट काढल्यानंतर ते उपयोग होत नाही. आणि ते त्याच्यासाठी कसं असते की ब्रेन डेड असेल तरच आपण हार्ट त्यांचा उपयोग करू शकतो. आणि हे ब्रेन डेड पेशंट काय ॲक्सिडेंटनी ब्रेन डॅमेज झालेलं असते, स्ट्रोक झालेलं असते, ब्लिडिंग झालेलं असते. असं झालं तेव्हा जेव्हा ब्रेन काम करत नसते आणि हार्ट काम करत असते त्यावेळेला ते हार्ट घेतले तर लोकांना मदत होऊ शकते.
पण त्याच्यासाठी सोशल अवेअरनेस पाहिजे की बाबा आपण ब्रेन डेड झालं आपले रिलेटिव्ह तर आपण हार्ट बॉडी डोनेट केलं तर सगळं आपण हार्ट किडनी लंग्स पँक्रियास स्किन हे सगळं आपण लोकांना मदत करू शकतो. ते अजून आपल्याकडे थोडं चाललेलं आहे. त्याचं अवेअरनेस करायचं गरजेचं आहे. ते केलं की मग खूप लोकांना फायदा होईल. एका जन्मताच एक प्रॉब्लेम असलो त्याच्या हार्टाचे लेफ्टाचे रायटाक असले ते नॅचरली असले पूण ताका प्रॉब्लेम असलो ताका एक ब्लॉकेज असलो आनी ताका होलय असलो प्लस त्याचे शिरेकूय मातसो प्रॉब्लेम असलो पूण इतको सगळो प्रॉब्लेम आसून डॉक्टर दीक्षित यांनी आमकां सांगले की ते सगळे सक्सेस जातले पूण तेचे सर्जरी 2 करचे पडटले. एक सर्जरी पयली आनी मागीर दुसरी. मागीर आमी रिस्क घेतली. पयली आसली ती कमी खर्च आसलो म्हणून स्किमीचेर जाले. मागीर दुसऱ्याक चड खर्च म्हणून आमी करची फाटी रावली. मागीर डॉक्टर म्हणूंक लागलो जाय तितले बेगीन ती करूंक जाय. आमी खूब ट्राय केले. मागीर खूब लोकांनी आमकां सांगले जीत भाई कडेन चला तो तुमकां एकदां सुद्दां सांगून ताका निरोप सुद्दां पावल्या पुरो तो तुमकां हेल्प करतलो पूण आमीच मातशी फाटी उरली. पूण एकदां धीर करून आमी तेच्या कडेन गेली. गेल्या उपरांत तेणी आमकां शब्द दिलो की तुमी थंय वचा आनी बऱ्या भशेन तेचें ऑपरेशन करा. आपूण तुमकां हेल्प करता जाता तितली. आनी मागीर आमी तेच्या विश्वासार रोखडी आमी गेली आनी तेचें ऑपरेशन करपाक डॉक्टरान घेतलें आनी ते सक्सेसूय जाले. आनी जीत भाई येवन तेणी आमचे जितके कितें बील आसलें ते पे केलें आनी आमकां खूब म्हटल्यार खूब आदार दिलो तेणी. मानसिकूय म्हण कितें असो सुद्दां पयशाच्या बाबतींत म्हणून आनी कितें पूण खूब अशा ह्या परिस्थितीत आमकां तेंची खूब गरज आसली. ते देवा समान आमकां आसत. आयज तेंच्यामुळे आमचो भुरगो आमच्या बरोबर आसा आनी तेंचे हे उपकार हांव केन्नाच आयुश्यान विसरचें ना आनी देवा कडेन मागता की तांकां खूब आनी बरें आयुश्य लाभचें आनी धन्यवाद करता ते. आयज आमी बेळगांव आसात आनी खरेंच बरें दिसता. प्रशांत आनी तेजी मिसीस दोगूय जाण हांगासर आहात आनी आरव हेका म्हाका दिसता तेंच्यानी खूब लीड केलो म्हाजे कडेन येवपाक. हे खूब बेगीन जावंक जाय आसलें सर्जरी. आतां डॉक्टर दीक्षित आहले तेंचे कडेन डिस्कशन करताले सो तेंच्यांनी सर्जरी सक्सेसफूल जाल्या आनी आतां आरव बरो आहा आनी म्हाका दिसता थोड्या दिसांनी तो घरा येतलो. तो आतां अंडर ऑब्जर्वेशन आहा तो. पूण तेचे कडेन डॉक्टरा कडेन उलयतना अशें दिसलें की ते डिसेंबर म्हयन्यान येवंक जाय आसलें. ती कित्याक गावना कित्याक फुडें फाटीं सरताली ती ह्या मतदारसंघा भायर सुद्दां आमी असले हे हेल्प केले आनी म्हाज्या मतदारसंघात जर अशें जालें आनी जर म्हाका तो हे इन्फॉर्म करूंक ना तर ते सरप्रायजींग जालें. सो नो डावट तरी आसतना सर्जरी सक्सेसफूल जाल्या आनी खरेंच बरें दिसता की आरव बरे हितून बरे भशेन घरा येतलो आनी तेंच्या हसत खेळत तेंच्या वांगडा आपलें आयुश्य काडटलो.